माझ्या मुलीसाठी मी शॉपिंग काय केली हॉस्टेलसाठी नक्कीच बघा। तर आज होता फादर्स डे निमित्त स्वराला थोडीशी बापाची आठवण आली होती काय, ती भरपूर रडली। त्याच्यानंतर तुलसीबाग इथे गेलो आणि स्वराची शॉपिंग करायला सुरुवात केली। शॉपिंगची सुरुवात केली गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेपासून। ते घेतल्यानंतर भरपूर फॅन फॉलोअर सुद्धा भेटले आणि आमची शॉपिंग सुद्धा सुरू होती। शॉपिंग करता करता गरम गरम बुट्टा दिसला, त्याचा सुद्धा आस्वाद आम्ही सर्वांनी घेतला आणि पुन्हा स्वराची शॉपिंग सुरू झाली। स्वरासाठी रबर बँड, त्याच्यानंतर बेड्स, नेल पेंट, टिकली असं सर्व काही घेतलं, कारण तिच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे, त्याच्यामुळे सर्व साहित्य मी एकदाच तिला घेऊन दिलेलं आहे। त्याच्यानंतर मस्तपैकी पिझ्झा, बर्गर, चायनीज नूडल, डोसा हे सर्व आईस्क्रीम वगैरे खाल्लेलं आहे, जेणेकरून तिला आयुष्यात हे वाटायला नको की मी माझा बाप असता तर ही इच्छा पूर्ण झाली असती। खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ दिले, ड्राय फ्रुट्स, केळीची चिप्स, आलू चिप्स हे सर्व काही, मेडिकल बॉक्स, त्यासोबतच बिस्किट पुडा आणि सर्व साहित्य म्हणजे रबर बँड वगैरे, मेकअपचं सामान, बांगड्या, टिकली सर्व काही दिलेले आहे आणि त्यासोबतच कपडे आणि बाकीचं साहित्य तिला शाळेतून सुद्धा मिळणार आहे। हे बघून तुम्ही सांगा, आहे का बापाची कमतरता माझ्या मुलांना? अजिबात नाही। त्याच्यामुळे स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा आमच्या नेहमी सोबत आहे। हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना। व्हिडिओला लाईक करा आणि